ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. खाली कासला रेडी आहे. गाडीतनं उतरल्यानंतर आता जवळजवळ मला 4.5 ते 5 लिटर म्हणजे 2 टायमाचं जवळजवळ 10 लिटर दूध आता रेडी आहे याच्यामध्ये. वेताला आता तिसरी आहे. ऑर्डरला वगैरे बघू शकता. अजून जवळजवळ 8 दिवस अजून ह्या म्हशीला टायमिंग आहे. हे गाभण आहे. एक 8 ते 10 दिवस अजून टायमिंग आहे. ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. 4 टाइम काढा 10 टाइम काढा, जोपर्यंत ग्राहक संतुष्ट होत नाही तोपर्यंत दुधाची आपली फुल गॅरंटी. मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आलो आहोत आणि आज नवीन लॉटचा आपण व्हिडिओ करत आहे. पठाण साहेब नमस्कार. नमस्ते साहेब. कधी आलाय लॉट? 4 दिवस झाला आलेला आहे. बरं, किती म्हशी आलेत काय? 10 म्हशीचा लोड आलेला आहे. बरं, पूर्वीचा जो लॉट होता तो पूर्ण गेला का? संपलेला. एक 3-4 म्हशी आहेत त्याच्यामधले राहिलेल्या. बरं, एका महिन्यात किती लॉट येतात आपल्याकडे 2 ते 3 विक्री होतात महिन्याला. बरं 3 लॉट सरासरी येत असतील महिन्याला. बरं, आजच्या लॉट मध्ये कशा म्हशी आहेत? आजच्या म्हशीच्या लॉट मध्ये पहिले, दुसरे आणि तिसऱ्या व्यताच्या आहेत. किमतीला बघायला गेलं तर 1,10,000 पासून ते 1,60,000 पर्यंतची म्हैस आहे आपल्याकडे. बरं. आणि दुधाला कशा राहतील? दुधाला पहिला रो आहे ते साधारण 9 ते 10 लिटर 2 टायमिंगचं. ते जवळजवळ 14-15 लिटर पर्यंतचे आहेत. 15-16 लिटर पर्यंत जाईल. पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्या की गाभण म्हशी दाखवा, का गाभण म्हशी आणा. गाभण बी आणलेत 2 ह्या बेताला. ह्या ट्रिपला 2 आणलेले आहेत. एक 8-10 दिवस टायमिंग असलेले गाभण पण आणलेले. बरं. तर मंडळी आपण एक करून म्हशी बघूयात. सुरुवातीची म्हैस दादा दाखवा. तर मंडळी 10 म्हशी आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बघू शकता एकदम नवीन लॉट आहे. काय सांगता डिटेल? हे आता वेताला तिसरी आहे. बरं. खाली आता ही ज्या रेडी आहे. ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. गाडीतून उतरून आज 4था ते 5वा दिवस आहे. जवळजवळ ह्याच्यामध्ये आता 13-13.5 लिटर दूध आता तयार आहे सध्याला. कोणत्या भागातल्या या म्हशीत? ही हिसार गंगवा. बरं. तर मंडळी हरियाणा हिसार या भागातील या म्हशी आहेत. काय किंमत सांगता ही? ही जी 1,60,000 रुपये. 1,60,000. हो, 15 ते 16 लिटर आरामशीर दूध करेल. 15 ते 16 लिटर. हो. चांगली सांभाळणी असली तर किती देईल? हो, 16 लिटर. 15 ते 16 100% देईल. ठीक आहे. दुसरी दाखवा. तर मंडळी 2 नंबरची म्हैस बघतोय आपण. पठाण साहेब काय सांगता या म्हशी? तिथं सांगताना दुसऱ्या व्यतात सांगितलेले, पण तिसऱ्यात पकडून चाला. विवून आज जवळजवळ 12-13वा दिवस आहे. आता चालू टायमिंगला जवळजवळ 6.5 ते 7 लिटर 14 लिटर टायमिंगचं दूध आहे आता 2 टायमिंगचं. हो, 2 टायमिंगचं 14 लिटर. हो, 14 लिटर दूध आहे. काय किंमत सांगताय? ही जी 1,55,000 रुपये. दाताला शिल्लक आहे का जुळली? नाही जुळलेली. तिसऱ्यात पकडून चाला. पूर्ण ऑर्डर क्वालिटी बघू शकता. लांब कुठपर्यंत ऑर्डर आहे तिचा. शिरा वगैरे बघू शकता ऑर्डरवरच्या. बरोबर. दूध 14-15 लिटर आरामशीर करेल. 14-15 लिटर. हो. फायनल किंमत काय? 1,55,000 रुपये. 1,55,000 रुपये. 1,55,000 रुपये फायनल किंमत राहील. तर मंडळी आपण 3 नंबरची म्हैस बघतो या लॉट मधील. बघू शकता ही सुद्धा म्हैस चांगली आहे. पठाण साहेब काय डिटेल सांगता या? वेताला आता ही तिसरी आहे. खाली हिला रेड आहे. ऑर्डर क्वालिटी बघू शकता. तब्येतीने वीक आहे म्हैस, पण दुधाला पक्की आहे. आता जवळजवळ गाडीतून उतरून आता जवळजवळ 6.5 लिटर वरती आहे एका टायमिंगला. म्हणजे 2 टाइमचं 13 लिटर दूध आहे हिला. 13 लिटर. हो. तब्येत जरा दबलेली आहे. थोडी दबली गाडी, जास्त दबली प्रवासामुळे. तब्येत चांगली होईल का परत? हो, 100%. सांभाळली चांगली असेल तर चांगली होईल. बरं. हायेस्ट किती लिटर दूध देईल? ही साधारण 14 ते 15 लिटर आरामशीर दूध करेल. 14 ते 15 हो, लिटर. तब्येत न जाता ऑर्डर क्वालिटी आणि दूध कॅपॅसिटी फुल आहे. 4x4 ऑर्डर आहे तिचा. बरोबर. 4 सड व्यवस्थित अंतर. सडावरती कासेवरती शिरा वगैरे प्रॉपर आहेत. ऑर्डर बघू शकता. पलीकडून बी सगळ्या शिरा आहे त्या. काय किंमत सांग? 1,45,000 रुपये. 1,45,000 रुपये. बांधो. तर मंडळी अशी म्हैस आहे. पठाण साहेब किती टाइम दूध काढून दाखवणार तुम्ही? 1 टाइम काढा, 4 टाइम काढा, 10 टाइम काढा. जोपर्यंत ग्राहक संतुष्ट होत नाही तोपर्यंत दुधाची आपली फुल गॅरंटी राहील. तुमच्या फार्मवर कुठून शेतकरी येतात? शेतकरी माझ्याकडे जवळजवळ 500 किलोमीटरच्या पूर्ण डायरेच्या मधून आपल्या म्हशी गेलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. त्यांना जर खरेदी केल्या म्हशी, म्हशी पोच करण्याची कशी? इथं आपण वाहनाची उपलब्ध करून देतोय त्यांना भाड्याची. भाडं त्यांनी द्यायचं. बरं. आणि राहण्याची खाण्याची सोय आहे का या ठिकाणी? सगळे आहे. राहण्याची खायची सगळी सोय आहे, सुविधा आहे आपल्या. बरं. तर मंडळी ही 4 नंबरची म्हैस खोलली आपण. बघू शकता ही पण चांगल्या क्वालिटीची आहे. पठाण साहेब काय डिटेल आहे? हे गाभण आहे. एक 8 ते 10 दिवस अजून टायमिंग आहे.
ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. बर. हो तर मंडळी गाभण म्हैस आहे. हो 8 ते 10 दिवस टायमिंग आहे. हो फुल साईज मध्ये आहे म्हैस. हो पुढे पर्यंत ऑर्डर आहे. अजून बरोबर. कासाला 8-10 दिवस टाइम आहे. अजून फुल कास करणार आहे म्हैस. बरोबर बरोबर. हो तर मंडळी अशा पद्धतीची ही एक म्हैस आहे. हो. काय किंमत सांगताय? 1,35,000 रुपये. 1,35,000. हो. काय दूध देईल? दूध क्षमता ही जे 6 लिटर 12 लिटर आरामशीर दूध करेल. बर. हो तब्येतीला चांगली, कासाला चांगली, तरी पण 12 लिटर हो. जास्त का देऊ शकत नाही? नाही ते आता गाभण आहे. दूध ऍक्च्युअली खाली झाल्यानंतर कळेल. पण मागच्या वेताला तिने जवळजवळ पहिल्या वेताला दुसऱ्यांदाच आहे. पहिल्या वेताला जवळजवळ 9 ते 10 लिटर केलेलं आहे. 12 लिटर पर्यंत जाईल. चांगली सांभाळणे असेल तर जास्त पण देऊ शकते म्हैस दूध. बर. काय किंमत सांगताय? 1,35,000 रुपये. तर मंडळी अशा पद्धतीच्या पठाण साहेब, आता काय काय शेतकऱ्यांच्या पहिल्या रू वगैरे ची मागणी भरपूर असते, हो गाभण वगैरे, तर तशा हरियाणावरून येऊ शकतात. गाभण आपण आणायचं रिस्क घेत नाही. हे जरा थोडं व्यवस्थित वाटलं म्हणून गाभण घेतलेले आहेत आपण. म्हणजे जवळ आल्या त्या. जवळ आलेले आहेत. गाभण म्हशी आपण आणतच नाही. फक्त जवळ आलेल्या म्हशी 1-2 मिळाल्या म्हणून 2 आणलेले आहेत या लोड मध्ये. बर. पहिला रो खाली झालेला तशा अजून 4-5 म्हशी मागच्या लोडच्या आपल्याकडे पहिला रो आहेत शिल्लक. बर बर त्यांची किंमत 1,10 ते 1,30 पर्यंतच्या आतमध्ये आहेत अजून शिल्लक. बर बर बर. आणि दूध गाभण आणू शकतो का आपण तिकडून? आणू शकतो पण आपण आणत नाही साहेब. बर बर बर. आपण फक्त वेलेल्या मशीनचं तसा काम काय करतो. प्रॉब्लेम येतो का? नाही प्रॉब्लेम येत काय. प्रवासामध्ये दगवायची जास्त शक्यता आहे. आतलं गर्भ हा. गर्भ एकदा जर गेला तर म्हैस पूर्ण 1 वर्ष अंगावरती सांभाळावं लागते. ती रिस्क आपण घेत नाही. बर 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 बर. मंडळी ही एक म्हैस खोलली. 5 नंबरची ही म्हैस आहे या लॉट मधली. पठाण साहेब काय सांगता या डिटेल? वेताला आता 3री आहे. बर ऑर्डरला वगैरे बघू शकता. अजून जवळजवळ 8 दिवस अजून ह्या म्हशीला टायमिंग आहे. बर बर. हा 3ऱ्या वेताला आता चालू पोटातलं 3रं वेत आहे. हा 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 हा. हो आता काय किंमत सांगता याची? ही जी 1,40,000 रुपये. दूध किती काढेल? दूध ही 13 ते 14 लिटर आरामशीर दूध काढेल. 13 ते 14 लिटर. हो 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 13 ते 14 लिटरची म्हैस आहे. हो तुम्ही कासाची ठेवून बघू शकता. एकदम मोठी कास आहे आणि सड एकदम व्यवस्थित आहेत. म्हणजे कुणी जरी दूध काढाय बसलं तरी आरामशीर दूध निघेल. हलके जर्सी गायची जशी सड असतात तशी या म्हशी सड आहेत. आणि रिंग सिंगला पण चांगले आहे. तर बघू शकता, ज्यांना अशा जवळ आलेल्या म्हशी देखील खरेदी करायच्या असतील ते देखील पठाण डेअरीवरती भेटणार आहेत. तर मंडळी ही एक 6 नंबरची आपण म्हैस बघतोय. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशी? वेताला आता 3री आहे. बर. ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. खाली कासाला रेडी आहे. गाडीतनं उतरल्यानंतर आता जवळजवळ मला 4.5 ते 5 लिटर म्हणजे 2 टायमाचं जवळजवळ 10 लिटर दूध आता रेडी आहे याच्यामध्ये. बर बर बर. हो 10 लिटर दूध रेडी आहे. किंमत काय सांगताय? ही जी 1,35,000 रुपये. 1,35,000. हो 12 लिटर पर्यंत आरामशीर दूध करेल. 12 लिटर दूध क्षमता असणार आहे. हो आणि काय कमी जास्त किमतीमध्ये? थोडंफार आल्यानंतर मान सन्मान होईल आपला. बर बर बर. तर मंडळी ही सुद्धा चांगली म्हैस आहे. दुसरी दाखवा पठाण साहेब म्हैस. बांध. पठाण साहेब, आता काय काय शेतकऱ्यांचे आता जे मोठे गोटेवाले असतात त्यांची रिक्वायरमेंट असते 10 म्हशी घ्यायची आहेत, 15 म्हशी, 20 म्हशी अशा लॉट नुसार म्हशी घेतात डायरेक्ट. कारण त्यांचा गोटा मोठा असतो आणि एक दुधाचा समतोल ठेवण्यासाठी ते लॉट घेतात. तर तसे लॉट आपण खरेदी करून देतो का हो हरियाणा? देतो की. हरियाणात बी त्यांना तिथं पाहिजे असेल जिथून आपण खरेदी करतोय तिथून त्यांना देऊ शकतो आपण म्हशी. आणि हिथून घ्यायचं म्हणलं तरी हिथून घेऊ म्हणलं तर हिथून बी घेऊ शकतो की आज किंवा ज्या शेतकऱ्याला बाबा 2 घ्यायच्यात 3 घ्यायच्यात हरियाणाला येऊ शकता आमच्या बरोबर. तिथूनही खरेदी करून आपल्या हितपर्यंत आणू शकतो आपण. असं काही नाही. बर बर. म्हणजे शेतकऱ्यांचं जिथून म्हणणं आहे तिथून तुम्ही खरेदी करून देऊ शकता. 100% असं काय नाही बाबा आपल्यातच घ्यावं म्हणून असं काय नाही. बर बर बर. तर मंडळी ही एक म्हैस आली आहे बघू शकता. एकदम ही सुद्धा फुल साईजची आहे. पठाण साहेब काय डिटेल सांगता? वेताला आता 3री आहे. बर. कासला हिला रेडा आहे. आता जवळजवळ आता 5.5 लिटर हिच्यात दूध एका टायमिंगचं आहे. 11 लिटर वरती आहे आता. बर बर. 12 ते 13 लिटर आरामशीर दूध करेल हे. हो 12 ते 13 लिटर दुधाची ही म्हैस आहे. सेट झाल्यानंतर तेवढं दूध देईल. किंमत काय सांगताय? 1,30,000 रुपये. बर. 1,30,000 रुपये किंमत आहे. या म्हशी खाली काय आहे? रेड आहे हिच्या खाली. हिच्या खाली रेडा आहे मंडळी. मंडळी ही एक म्हैस खोलली आहे बघू शकता. पठाण साहेब काय डिटेल सांगता? हे पहिला रो आहे. बर. गाडीत येताना ह्याचं रेडको वारलेलं म्हणजे एक्सपायर झालेलं आहे. हातावरती पाना करत आहे. दाताला 4 आहे. बर. जवळजवळ आता 8 लिटर दूध ह्याच्यामध्ये तयार आहे. बर बर बर.
आणि कास पण एकदम व्यवस्थित कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे. हा. चांगली सांभाळणी असेल तर 9 ते 10 लिटर दोन्ही टायमिंगचं दूध आरामशीर करेल ही रेड पाडी. बर बर बर. म्हणजे बघू शकता रिंग सिंगला, आणि विशेष म्हणजे तुम्ही कासच ठेवून बघू शकता, एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डरची ही म्हैस आहे. काय सांगता किंमत? ही 1,10,000 रुपये फायनली. 1,10,000 रुपये ही जी फायनल किंमत राहणार आहे. म्हणजे आता ज्या म्हशी दाखवल्या व्हिडिओच्या माध्यमातून, जेवढ्या म्हशींचं दूध सांगितलं, किंमत सांगितली, जे दूध राहणार आहे तेवढं खात्रीशीर राहणार आहे. तर 1 नाही 10 वेळा काढून घेऊन जावा, काही प्रॉब्लेम नाही. बर. आणि तुम्ही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बी दाखवलेलं, आपण मिल्किंग मशीन द्वारे दूध काढून तर तशा मिल्किंग मशीन वरती म्हशी सेट करून देतात. हो, म्हशी जसे ग्राहकाचं रेकमेंड राहील की बाबा आम्हाला मिल्किंग मशीन वरतीच पाहिजे. भरपूर ग्राहकांनी इथं सेट करून नेल्या, त्यानंतर मशीन खरेदी करून नेऊन त्यांच्या गोट्यात बी मशीनवर व्यवस्थित दूध देत आहेत. बर बर बर. म्हणजे तुमच्याच गोट्यावर नाही तर शेतकऱ्यांच्या गोट्यावर पण मशीन सेट केली, व्यवस्थित दूध. बरोबर बरोबर. तर मंडळी, अशा पद्धतीच्या या सर्व म्हशी आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व मशीनची डिटेल जाणून घेतली. तर ज्यांना कोणाला अशा म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही पठाण डेअरी फार्म या ठिकाणी संपर्क करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.